नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी मालिकेच्या आजच्या भागात काय झाले पाहून घेऊयात। पाहायला मिळते की आता मात्र विक्रांत अतिशय चिडलेला असतो, कारण दादासाहेबांनी ते डील पूर्णपणे बर्बाद करून सोडलेली असते। या गोष्टीमुळे आता विक्रांत त्याच्या बाबांना म्हणजेच दादासाहेबांना खूप ओरडत असतो आणि बोलत असतो की दादासाहेब, तुम्हीच ही डील माझी बर्बाद करून सोडली। त्यांच्यावरती हात वगैरे उगारण्याचा प्रयत्न तो करत असतो, कारण त्याला रागात समजत नसतं की तो काय करत आहे। तर याच गोष्टीचा अतिशय मोठा राग जो आहे तो आता अजितच्या मनात जातो। अजित बोलतो की दादा, तू एवढाही मोठा झाला नाहीयेस की आपल्या बाबांवरती आवाज चढवशील, त्यामुळे मी हे खपून घेणार नाही। तर अजितच्या या बोलण्यावरती आता लगेच या ठिकाणी विक्रांत त्याच्याशी भांडण्याचा प्रयत्न करतो। त्यावेळी अजित बोलतो की त्यांना काय स्वप्न पडलं होतं का, तू ही कंपनी विकणार आहेस? माझ्या बाबांची यामध्ये काय चूक आहे? खरं तर तूच मूर्खपणा करतोस। असं बोलल्यानंतर आता विक्रांतचा रागाचा ताबा काही राहत नाही। विक्रांत लगेच या ठिकाणी अजितवरती हात उगारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं तोंड चक्क तो हाताने दाबतो आणि असं बोलतो की माझ्या पुढे अशा आवाजात बोलायचं नाही। त्यावेळी मात्र अतिशय मोठे भांडण त्या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतं मित्रांनो। आणि यानंतर मालतीला या ठिकाणी हा सर्व आवाज ऐकू येत असतो। ती मात्र गपचूप हे सर्व ऐकत असते। तर कुठेतरी रत्नाईच्या मनात अतिशय वाईट वाटत असतं की आपल्या मुलांमध्ये आता फाटाफूट होत आहे। तर पुढील भागामध्ये नक्की काय होतंय अजित आणि या ठिकाणी विक्रांतमध्ये पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। तर हुकुमाची राणी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागांचे अपडेट करिता चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।